पण वास्तुशांती घालावीच लागते का बरं? काय कारण आहे त्याला? शास्त्र पुराण काय असेल ना महाराज? असेल. एक राक्षस होता महाराज, एक राक्षस. आणि भगवान शंकर अंधकासूर त्याचं नाव. आणि त्या अंधकार सुराचं आणि त्या भगवान शंकराचं युद्ध चालू होतं. आणि युद्ध चालू झाल्यानंतर, आता युद्ध बरेच दिवस चालू होतं, आणि ते युद्ध झाल्यानंतर आमच्या भगवान शंकराच्या शरीरापासून श्वेत म्हणजे घाम खाली पडला. घाम. आणि त्या घामापासून एका राक्षसाची उत्पत्ती झाली. त्याचं नाव होतं वास्तू नावाचा राक्षस. बरं का? थोडक्यामध्ये सांगतो, जास्त वेळ घेत नाही. आता कसं आहे महाराज, कीर्तनासाठी टाइम आहे, थोडस ज्यादा असावं. पण किती असावं? माझं तर असं प्रांजळ मत आहे, कट्टाळा तर असावं, आनंदाने कीर्तन करता येईल. पण हे बांधील की महाराज 10 ते 12 प्रवचन म्हणलं की 1 तास, कीर्तन म्हणले की 2 तास, 3 तास काय असतं? पिक्चर. जणू काय उद्धारच होतो. 2.5-3 तासाचा पिक्चर झाला तर ते डायरेक्टरला लगेच बोलणार लोक, का 3 तासाचा तू पैसे घेतो, 2.5-3 तासाला दाखवतो. रातभर काय असतं? हा, सांगितलं त्यांनी. सकाळी आता मोक्षच घरी घेऊन येतो. तिकडं किती टाइम चालतो, पण इकडं टाइम म्हणलं की नको, हित म्हटलं की महाराज नको. मग तो वास्तू राक्षस, त्याचा जन्म झाला. जन्म झाल्यानंतर बाबा नो त्याला भूक लागली. इतकी भूक लागली की तो ताबडतोब मोठा झाला. कीर्तनात लगेच मोठा झाला. दिसल ते खाऊ लागला. मग शेवटी देवी देवता सगळे एकत्र झाले. अरे काय म्हणजे हे सगळं अकांड तांडव झाले. म्हणजे तो राक्षस, पण तो राक्षस हे बी कळणार, देव आहे हे बी कळणार. का? त्याला राक्षस बी जवळ घ्यायनात का? अरे म्हणले हे भगवान शंकराने निर्माण केलं. आणि देवाने ओळखला, हे का देव आहे का? म्हणले असला कुठं देव असतो का? हे सगळं खातोयच. म्हणले काय दिसेल ते खातोयच. मग त्याला देव बी आधार देणार, राक्षस बी आधार देणार. बिगर दाव्याचं जनावर झालं, मोकळं झालं, काही करायला. मग शेवटी देव देवता सगळे एकत्र झाले. भगवान शंकराकडे, भगवान विष्णूकडे गेले. फोन बंद करा जरा थोड्या वेळ. आणि मग शेवटी त्या वास्तू राक्षसाला भगवान शंकर ह्या देवी देवतांनी सांगितलं, का बाबा तू कसा त्रास देतोय लोकांना, का त्रास देतो? मग त्यावेळेस त्यांनी सांगितलं की प्रत्येकाला आहार, निद्रा, भय, मैथून सर्व योनीशी समसमान. बरोबर आहे की नाही? प्रत्येकाला हे लागतंय ना. आहार पाहिजे, निद्रा पाहिजे, भय पाहिजे, मैथून पाहिजे, सर्व योनीशी समसमान. प्रत्येकाला ते पाहिजे. तसं मला सुद्धा आहार पाहिजे. मला भूक खूप लागते, मी काय करू? देवा तूच दिलेली मला भूक नाही, मी खाणारच आहे ना, काय करणार? माझी भूकच लागली तर. मग त्यावेळी सांगितलं, हे बघ, हे तू करू नको. काय कर? हे तू करू नको. मग खायचं काय? खायचं. त्यावेळेस त्याला सांगितलं, हे बघ, तुला राहण्यासाठी जागा देतो. कुठं? ज्या ठिकाणी नवीन घराचं बांधकाम चाललेलं आहे तिथलं तू खा. तुला जर त्रास द्यायला लागली तर तिथल्या लोकांना तू त्रास दे. तुला काय खायचंय ते तिथलं खा. पण जर त्या ठिकाणी परत वास्तू शांती घातली, देवाचं नामस्मरण झालं, तर तू त्या ठिकाणी त्याला त्रास द्यायचा नाही. म्हणून तुम्ही नवीन घर बांधल्यानंतर वास्तू पुरुष म्हणून घरामध्ये थोडस एका ठिकाणी कोपऱ्यात करता. हे सगळ्याला माहिती ना. ते का करता? तर त्याची शांती, आणि ती शांती नामस्मरणाशिवाय घडू शकत नाही. कारण कलियुगी उद्धार हरीच्या नावे, भगवंताच्या नावाशिवाय या कुठल्याच गोष्टी घडू शकत नाही. बरं चला, आज या ठिकाणी वास्तुशांती करायची, भगवंताचं नामस्मरण करायचं. याचं कारण काय? तर काही दोष असतात. काय दोष असतात? ह्या जागेचा दोष असतो. तुम्ही म्हणसाल महाराजची जागा आमच्या 10 पिढ्यापासून आम्ही इथंच राहतोय, जागा चांगली, त्या जागेत काही दोष नाही. पण नाही ना तुम्ही सांगू शकत. मी तुम्हाला सांगतो की स्मशानभूमी असते आणि त्या ठिकाणी परत गाव होतं. हे कोणाला माहित असतं का? पाठीमागची 4-2 पिढ्या जर स्मशानभूमी असेल तर मग ती जागा पवित्र आहे का? अहो महाराज, इथं 15-16 पासून आम्ही 20-25 वर्ष झालं होतो, इथं स्मशानभूमी नाही, काय नाही. अरे पण त्या जागेत एखादं कुत्रं जरी मेलेलं असलं तर त्या ठिकाणी तो आत्मा आहेच ना. तो मेला त्या ठिकाणी म्हणजे जागा अपवित्र झाली. आणि जागा जर अपवित्र झाली तर त्याची शुद्धी नको केली पाहिजे. आज मला सांगा, एका ठिकाणी अवस्था सांगतो. एकदा रामायणातलाच प्रसंग सांगतो. प्रभू रामचंद्र, लक्ष्मण भैया आणि सीतामाता रस्त्याने चालले. आता तसं पाहायला गेलं तर पतिव्रतेमध्ये नाव घेतलं जातं आमच्या सीतामातेचं.
आणि भावाभावाचं काय प्रेम असेल तर आमचे गुरुवारी बापूसाहेब महाराज देवकर सतत सांगतात की राम राम लक्ष्मण भरत शत्रुघ्न यांचं बंधुप्रेम काय होतं पहा. मग एवढं त्यांचं बंधुप्रेम होतं, एवढं पती पत्नीचं प्रेम होतं. पण एका ठिकाणी अवस्था अशी झाली, वनवास झाला, 14 वर्षाचा वनवास झाला आणि वनवासाला जाता जाता काय घडलं, अचानक आमच्या लक्ष्मणबाईच्या मनामध्ये आलं. काय म्हणले, वनवास झालाय कोणाला, प्रभू रामचंद्र. मग त्यांना वनवास झालाय म्हणजे मला काय यांच्या बरोबर यायची गरज नाही. मनामध्ये येऊन गेले. पाठीला का म्हणून आले होते, तेवढंच काय, तेवढ्यामध्ये सीता मातेला सुद्धा मनामध्ये वाटलं. काय वाटलं की वनवास झालाय पतिराजाला, मी तिथं मस्तपैकी राहिले असते ना, काय बघताय मोबाईल मध्ये, डिस्टर्ब होतो म्हणून. आणि मग सीता मातेला वाटलं मी यांच्या बरोबर कशासाठी वनवासात आले, काय नेमकं कशासाठी वनवासात आले. आणि ते बोलले नाही कोणाला, कोणीच कोणाला बोलले नाही. काही अंतरावर पुढे निघून गेल्यानंतर आमच्या लक्ष्मणबाईच्या डोळ्यातून अश्रू आले आणि सीतामातेच्या डोळ्यातून अश्रू आले. प्रभू रामचंद्राने त्यांच्याकडे बघितलं, म्हणजे का तुमच्या डोळ्यातून 2-2 टिपके बाहेर आले. आणि त्यावेळेस लक्ष्मणबाईला असं वाटलं की आता बोलावंच लागेल, प्रभू रामचंद्रांना काही सांगावं लागेल. सीतामातेला सुद्धा वाटलं आता सांगावंच लागेल. सांगा म्हणलं नेमकं असं काय घडलं. मग त्यावेळेस लक्ष्मणबाईंनी सांगितलं की त्या ठिकाणी आपण होतो, त्या ठिकाणी माझ्या मनामध्ये एक वेगळीच गोष्ट आली. काय की वनवास झाला म्हणजे प्रभू रामचंद्र तुम्हाला आणि आम्ही का तुमच्या बरोबर भेटकत फिरतोय, वाईट भावना आली म्हणजे माझ्या मनामध्ये. आणि लगेच सीतामातेने सुद्धा सांगितलं की त्यांच्या मनात ते आलं, माझ्याही मनात तेच आलं की मी सुद्धा काय तुमच्या बरोबर फिरतो. आज आम्ही तुमची सेवा करण्यासाठी आलेले महाराज. सीतामाता सुद्धा आले होते सेवा करण्यासाठी, लक्ष्मणभाई सेवा करण्यासाठी आले होते, अंतःकरणापासून आलेले होते महाराज. मग आमच्या असं मनामध्ये काय यावं. मग त्यावेळेस आमच्या प्रभू रामचंद्राने त्यांना सांगितलं हा दोष तुमचा नाही. कोणाला सांगितलं, लक्ष्मणभाईला सांगितलं आणि माता सीतेला सांगितलं हा दोष तुमचा नाही. मग दोष कोणाचा, त्या जागेचा दोष आहे. कुठला दोष आहे, त्या जागेचा दोष आहे. काय जागेचा दोष आहे तर त्या ठिकाणी 2 राक्षसांचं युद्ध झालं होतं. त्या ठिकाणी 2 राक्षसाचं, मला वाटतं सुंद आणि उपसंद काहीतरी, त्या 2 राक्षसाचं त्या ठिकाणी युद्ध झालं होतं आणि दोघांनी एकामेकाला मारलं होतं आणि त्या दोघांचं रक्त त्या ठिकाणी पडलं होतं आणि त्याच्यामुळे ती माती दूषित झाली होती आणि त्या दूषित मातीचा परिणाम म्हणून तुमच्या बुद्धीमध्ये फेरबदल झाला होता. याचाच अर्थ त्या जागेचा दोष असतो. आणि त्या जागेचा दोष जर आपल्याला काढावा लागत असेल ना तर ते फक्त नामस्मरणाने. म्हणून या ठिकाणी ज्या ठिकाणी वास्तुक शांती त्या ठिकाणी कीर्तन भजन प्रवचन झालं पाहिजे. म्हणजे जागेचा दोष असतो आणि तो दोष काढण्यासाठी या ठिकाणी नामस्मरण. म्हणून या ठिकाणी हे परकाळे कुटुंबीय यांच्या आनंदामध्ये आपण सगळ्यांनी त्यांना साथ केली पाहिजे. आणि साथ करत असताना कीर्तन भजन प्रवचन अगदी आनंदाने गायन केलं पाहिजे. आता इथं असं झालंय महाराज, घड्याला काय थांबा ना. बरं आता मधल्या चाली घ्यायच्या, परत आणखीन कडच्या चाली घ्यायच्या, तिकडं टमटम टमटम वाजतंय अजून वेगळंच. चालतंय का 2-2.5 वाजेपर्यंत हा शेवटच घ्यायचं. अरे असं जर आधार दिला मग जरा मला, नाही तर बघा तर नाटक गेलं काय असं वाटायला. अहो ही खोडकरीत महाराज, हे काय तुझंच एकटं जाय का आलू का असं म्हणलं काय करायचं बरं. त्यामुळे नियमानुसार आपल्याला आता थोडं मधलं बसेल, अजून अभंगामध्ये प्रवेश करायचा असं म्हणायचं नाही. सगळं चाललंय ते अभंगाच्या भोवतीच फिरतोय. आता प्रत्येक 6 चरणाचा जर कडव्याचा 6 चरणाचा अर्थ जर सांगायचं म्हणलं तर महाराज एक चरण 8 15 दिवस तरी जाईल. जोडून या धन उत्तम व्यवहार एवढ्यावरतीच महिना 2 महिने बोलावं लागेल. म्हणून जोडून या धन उत्तम व्यवहार उदास विचारे. वेच करणे म्हणजे काय करणे, खर्च करणे. बघा कौतुक वाटे झाली या वेचाची. म्हणजे वेच म्हणजे काय, खर्च झालं. कशाचं कौतुक वाटलं तुकोबरायांना, माझं आयुष्य गेलं ठीक आहे खर्च झालं. पण कशासाठी खर्च झालं, नाम मंगळाचे ते मी काय केलं, सकळ मंगळ निधी श्री विठ्ठलाचे नाम. म्हणून नामस्मरण हे फार महत्वाचं आहे. म्हणून जोडून या धन उत्तम व्यवहार उदासे विचारे वेच करी. वेच करी म्हणजे खर्च कर. पैसा कमव, खर्च कर, पण तो चांगल्या मार्गाने कमव आणि चांगल्या मार्गाला घालव. आणि त्याचा परिणाम काय होईल तर उत्तमाची गती तो एक पा आणि उत्तम भोगील जीवखानी. हा प्रपंच करून सगळं करून आपल्याला काय कमवायचं आहे, ज्याच्यासाठी देवाने देह दिला त्याच्यासाठी वापरायचा आहे. आणि त्याच्यासाठी जर वापरला तर आपल्या आयुष्यातून सुटका होणार आहे. याचा अर्थ सुटका होण्यासाठी का, मुक्त होता परी बळे झाला घेऊन या छंद माझे माझे.
हे सगळं माझं माझं म्हणून आपण छंद घेतो आणि त्यात गुरफटून राहतोय. पण नको नको मना गुंतू माया, त्याच्यामध्ये गुंतून नाही राहायचं. प्रपंच करायचा, नेटका करायचा, पण प्रपंच करत असताना परमार्थ करायचा, जेणेकरून आपलाच नाही उद्धार करून घेतला राक्षसांनी. रावणाने उद्धार केला, एकट्याचा केला का उद्धार? नाम चांगले चांगले माझे कंठी राहू भले, कपी कुळ उद्धरिले मुक्त केले राक्षस का राक्षसा, सगळ्याचा उद्धार करून घेतला का? त्या नामाने. म्हणून नामस्मरण या ठिकाणी घडणं गरज आहे. म्हणून उत्तम म्हणजे गती तो एक पाविले उत्तम परोपकारी नेणे परनिंदा पर स्त्रिया सदा बहिणी. हे फार आता महत्वाचं झालंय बरं. परोपकारी, परोपकार करणं पुण्य ते परोपकार पाप ते परपीडा. पर स्त्रिया सदा बहिणी माया, समजून घ्या. वयाने मोठी स्त्री भेटली ना तिला आई माना, आणि वयाने लहान भेटली ना तिला बहीण माना. पर स्त्रिया सदा बहिणी माया. भूत दया गाई पशुचे पालन तानेल्या जीवन वना माझे. भूत कुणाला म्हणायचं? आमोशाचं दिसतं त्याला? पाहिलंय का कुणी भूत अजून? मी तर काय भूत नाही पाहिलं. कुणाला भूत दिसलं का? बरं भूत नाही म्हणायचं का? राम म्हणे तया नये जवळी भूत, याचा अर्थ भूते वेताळे नाचती हर्षत उमापती स्मशानभूमत असतं ते. म्हणजे भूत आहे, पण मला काय दिसलं नाही का? आमच्या ध्यानामनात काय असतं महाराज? सारखं पांडुरंग ध्यानी पांडुरंग म्हणे. आणि देवाचं नामस्मरण राम म्हणे तया नये जवळी, म्हणजे इथं जर नामस्मरण घडलं तर इथं भूत बाधा होईल का? नाही. म्हणून भूत दया गाई ते भूत वेगळं आणि हे भूत वेगळं. भूत म्हणजे काय? जे जे बेटे भूत ते ते मानिजे तुम्ही आम्ही सगळी भूत आहे. ज्याच्यामध्ये जीव आहे त्याला भूत म्हणायचे, जे जे दिसल त्याला भूत म्हणा, त्यात काय वाद? जे जे बेटे भूत ते ते मानिजे आणि त्यांच्यावरती दया करा. भूत दया गाई पशुचे पालन ताहनेल्या जीवन. ताहनेल्या जीवन कुठं सांगितलं? वना माझी. आमच्या नात्रांनी कुठनं पाणी आणलं होतं? काशीवनं जाऊन. कुणाला पाजलं? कुणाला पाजलं? त्या गाढवामध्ये काय बघितलं त्यांनी? आणि आताच्या, आता मी नाही बोल, मला बोलायची गरज नाही, तुम्हाला सगळं कळतंय. गाढवामध्ये देव आमच्या नात्रांनी बघितला आणि प्रत्यक्षात दत्तप्रभूंनी त्यांना भेट दिली. दत्तप्रभूंनी काय केलं होतं? दत्तात्रय चोपदार आंबेजोगाईचे दासोपंत, वेळ नाही तर सांगायला, अभिमान झाला होता. त्यांचा अभिमान घालवण्यासाठी नात्रांच्या घरीच्या नात्याने स्वामीजी ते वगैरे घातली होती. आणि त्यावेळेस आले बघायला तर देव दत्तप्रभू कुठं? दासोपंताचा अभिमान गेला होताची दर्शन. दत्तात्रय चोपदार पुढे उभे हाती त्रिशूळ लखलखित द्वार संरक्षित नाथाचे. आणि त्या नाथराणी वना माझी त्या गाढवाला पाणी पाजलं. हा भूत दया गाई पशुचे पाळलं ताणीला जीवन वना. शांती रूपे नव्हे कोणाचा वाईट, वाढवी महत्व वडिलाचे. आपलं जीवन कसं असावं? शांतप्रिय असावं. हा शांतप्रिय, अगदी जास्त न बडबड करतात, थोडक्यात एखाद्याला काही गोष्टी समजतात. शांतता प्रिय घर असावं. हा आता मला सांगा, आपण शांती करतोय ती त्या घराची मला सांगा भांडणं कोण करतं घरात? आता खरं खरं बोलतो बरं का मी. घरात ते घर भांडण करतं का घरातली माणसं करतात भांडण? नाही, तुमचं तुम्ही समजून घ्या. वास्तुक शांती तुम्ही घराची घालता का ते घरातल्या माणसाची? भांडणं करणार कोण असतं? पण घराचीच वास्तुक शांती घालावी लागते. त्या जड वस्तूची आपण शांती केली ना, मग चेतन शरीरामध्ये आपल्याला त्याचा परिणाम होतो. म्हणून त्याची आता ते सगळं सखोल सांगितलं असतं पण वेळ नाही. चेतन, आपण चेतन आहोत, अचेतन आहे ते, पण त्याच्यावरती वास्तुक शांती केल्यानंतर त्याच्यावरती परिणाम होतो. परिणाम आपल्याला उदबत्ती लावल्यानंतर किती अगदी चांगला वास येतो. वास दिसतोय का तुम्हाला? जळतंय कोण? ती उदबत्ती जळतीये, बरोबर आहे की नाही? आणि त्याच्यानंतर वास चांगला येतोय. तसं वास्तुक शांती आपल्याला घराची करायची आणि मग चेतन माणसं सगळी चांगली वागतात. मग त्याच्यासाठी घरामध्ये काय पाहिजे? शांती पाहिजे. बघा आता त्या थोडक्यात उदाहरण सांगतो. एखाद्या घरची माणसं सगळी माळकरीत, आपण काय म्हणतो? ते घर माळकरी. आता घर माळकरी आहे का माणसं माळकरीत? पण म्हणताना तुम्ही काय म्हणता? एखाद्याच्या घरामध्ये सगळे असले ते अख्खं घर कसं आहे? आता मला सांगायची गरज नाही. मग ते घर पेताडे आता बोलून जातो, घर पेताडे का माणसं पेताडे? म्हणून त्या घराच आपल्याला शांती केली ना, मग तुमची शांती. म्हणून शांती रूपे नव्हे कोणाचा वाईट. आणि अशा पद्धतीने चांगला वागला ना
तर वाढवी महत्व वडिलाचे, म्हणजे आपल्या वडिलाचं म्हणायचं नाही. तिथं दोन अर्थ निघतात त्याची. वडिलाचे म्हणजे वयोमानाने जे मोठे आहेत त्यांच्या प्रति आदर्श दाखवणं, आदरातिथ्य दाखवणं, त्याचा सुद्धा आपण आदर सत्कार करतो, त्याला सुद्धा वडील म्हणायचं किंवा वडिलाचं नाव वाढवतो. आणि असं करण्यासाठी महाराज एवढं सगळं जर केलं तर मग उत्तमची गती तो एक पाविलं उत्तम भोगलं जीव खाणी विठोबा कुमार.